भविष्यात कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल त्याला मदत कर म्हणे. काय झालं, नाटकाची अनाऊन्समेंट करायची होती. दामले सर म्हणाले काय करूया काय करूया. म्हटलं सर जितेंद्र दादाला विचारूया का. तर ते म्हणाले विचार. मग मी काल फोन केला, कालचीच गोष्ट आहे. तर अरे बोल रे मित्रा, बरं आम्ही कधी भेटलो नाही, कधी हाय हॅलो नाही, कधी एकत्र काम नाही केलं. भेट अशी म्हणजे कुठेतरी पार्टीत वगैरे वगैरे इकडे तिकडे. तर मी म्हटलं माझ्या नाटकाची अनाऊन्समेंट करीन की मित्रा. तर मला मग गोष्ट विचारली, नाटकात काय आहे, कुठली थीम आहे, तुझं पात्र काय आहे, वंदनाताई काय करतात, तर मी सगळं विचारलं. मग मी सांगितलं त्यांना. आणि मग मला म्हणाला आता मला अनाऊन्समेंट पाठव, मी तू लिहिलेलं असं असं म्हणून दाखवणार आहे. हे त्यांनी मला ऐकवलं. मग तो गेला, पदरच्या अजून 4 गोष्टी घालून त्यांनी ती इतकी सुंदर केली. मी त्याला म्हटलं अरे कसे आभार मानू तुझे. तो म्हणाला आभार मानूच नको, भविष्यात कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल त्याला मदत कर म्हणे. एवढं टचिंग होतं. अरे यार, असे माणसं आपल्या नाट्यसृष्टीत आहेत. आणि हे ना फक्त एका धर्माचे आहेत, नाटक धर्माचे. आणि हा धर्म फार महत्वाचा आहे, नाटक धर्म. बाकी चष्म्यातून एकमेकांना न पाहता आपण आपल्या कामाच्या चष्म्यातून जर पाहत राहिलो ना, तो धर्म ठरवला ना, काही गरजच नाही.